आपण 6व्या अध्यायातली या 3ऱ्याच श्लोकाचा आणि त्यानंतर असणाऱ्या ओव्यांचा उल्लेख गेल्या तासाला केला. त्याच्या आधीच्याही तासाला त्याचा 3रा श्लोक आपण पाहिला होता, पण त्यानंतरच्या ज्या ओव्या आहेत त्यांचा अर्थ नीट कळावा म्हणून जवळजवळ गेला संबंध तास आपला त्याच्यामध्ये गेला. आता आपण त्याच्या पुढे जातो आहे, पण त्याच्यामध्ये आता ज्या आपण अष्टांग योगातल्या ज्या 8 पायऱ्या म्हणजे 8 प्रकारचे प्रयत्न हे जे ज्ञानदेवांनी सांगितलेले आहेत, यमनियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, हे जे सगळं सांगितलेलं आहे त्यातली जी शेवटची पायरी आहे समाधी, ही अगदी अंतिम अवस्था, की ज्या वेळेला, आणि समाधी याचा अर्थ असा की पूर्ण आत्म्याशी परमात्म्याशी पूर्ण योग पावणं, म्हणजे योगारूढ ज्याला म्हटलेलं आहे त्या योगारूढाची ही अंतिम पायरी आहे. आणि अत्यंत त्यामुळे शांत माणूस होतो, समाधीस्थ ज्याला म्हणतात. समाधी याचा अर्थ नेहमीच काही शारीरिक म्हणजे कुठेतरी ह्याच्यामध्ये समाधी असणं असा, म्हणजे मातीच्या आतमध्ये देह घालणं आणि त्याला समाधी म्हणणं असा अर्थ नाही आहे या ठिकाणी. समाधी ही अवस्था ही आपण जिवंत असतानाच आपल्या मनाची अवस्था आहे, आंतरिक अवस्था आहे, की आपण अशा अवस्थेला पोचतो की जिथे हे सगळा प्रपंच, ह्यातली सगळी सुख दुःख, ह्याच्यातली जी सगळी द्वंद्व आहेत त्या द्वंद्वाच्या कुठेतरी पलीकडे आपण गेलेलो असतो. आणि त्यामुळे अत्यंत शांत अवस्था, आत्ममग्नतेची अवस्था, ती समाधीची अवस्था, ती अंतिम अवस्था असं लक्षात आपण घ्यायचं आहे. आता म्हणजेच ज्याला त्या श्लोकामध्ये शमः असं म्हटलेलं होतं, शमः, तर तो शम जो आहे, ती शांती जी आहे त्या शांतीची ती अवस्था. पण या ठिकाणी काय होतं की ह्या जर आपण ओव्या पाहिल्या तर समाधीच्या पुढे असं, म्हणजे त्यांनी असं म्हटलेलं आहे की असं एक मोठं पठार आहे, प्रचंड मोठा प्रांत आहे की जिथे धारणा, ध्यान आणि समाधी ह्या अवस्थेला तुम्ही पोचला की तुम्ही एकदम शांत होता. म्हणजे त्याचा अर्थ असा होऊ शकतो, आणि जो अनेकांनी घेतला की जे अष्टांग योग, पातंजल योग वगैरे ह्या मार्गाने जाणारे जे आहेत त्यांनी ह्याचा अर्थ असा घेतला की आपण अशा अवस्थेला पोचलो की ह्याच्या पुढे कुठलं जीवन, म्हणजे ऐहिक जीवन जे म्हणतात, ऐहिक ह्याचा अर्थ असा घेऊ नका की प्रापंचिक सुखदुःखामध्ये हे व्हायचं, गुंतून जायचं, असं नाही. पण ह्या जगामध्ये जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपलं जे काही जीवन आहे ते पूर्णतः नष्टच होणं. आणि समाधी म्हणजे मग एकदम जी व्यक्ती ह्या अवस्थेला पोचलेली आहे त्या व्यक्तीला बाहेरच्या जगाची काही पर्वाच नसते, किंवा बाहेरच्या जगामध्ये जगाशी काही त्याचा संबंधच नसतो. एकदा मी असं उदाहरण दिलं होतं की एखादा योगी, एखादा मुनी कुठेतरी उंच शिखरावरती बसलेला आहे, आठवतं तुम्हाला? मी असं एक उदाहरण दिलं होतं. आणि खाली मोठा खवळलेला समुद्र आहे, लोक अनेक बुडतायत. तो प्रतिकात्मक अर्थ घ्या त्याचा सुद्धा, की खाली समुद्र आहे, लोक बुडतायत, ह्याचा अर्थ की सगळ्या अपरा प्रकृतीमध्ये आपल्यासारखे सामान्य माणसं बुडतोय, आपण गुंतून जातोय, आपण अत्यंत हीन मार्गाला जातोय. हे सगळं तो मुनी वरती कुठेतरी बसून जेव्हा बघत असतो शांतपणे, ती शांती ह्या ठिकाणी खरं म्हणजे अपेक्षित नाहीये. आणि म्हणून तो जो श्लोक आहे ना, तो श्लोक जास्ती महत्त्वाचा आहे, की कारण ह्याचा चुकीचा अर्थ घेतला जाण्याची शक्यता आहे की समाधी अवस्था एकदा प्राप्त झाली की आपला सगळ्या जगाशी संपर्क तुटला आणि मग जगामध्ये काय वाटेल ते होऊ, आपल्याला त्याच्याशी काही संबंध नाही. ही
कल्पना नाही आहे. आणि म्हणून तो श्लोक आपण लक्षात घ्यायचा की पहिल्यांदा कर्माचं कारण काय असतं तर आपल्याला क्षमापर्यंत पोचायचं आहे, शांतीपर्यंत पोचायचं आहे. म्हणजे आंतरिक त्याग करत 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 आपण त्या शांतीच्या अवस्थेला पोचायचं आहे. हे कर्माचं पहिलं कारण असतं. पण मग आता ती अवस्था प्राप्त झाली म्हणजेच ही समाधीची अवस्था प्राप्त झाली की मग पुढे काय ते त्या श्लोकामध्ये फार सुंदर सांगितले की शमहा कारणमुच्यते असं म्हटलेलं आहे. म्हणजे ती शांतीच पुढच्या कर्माला कारण होते. आणि कारण ह्याचा अर्थ काय त्या ठिकाणी की पूर्ण आतमध्ये शांती असली तरी सुद्धा माणूस जे काही त्याला आवश्यक कर्म आहे, उचित कर्म आहे, तो शांतीपूर्णतेने ते काम करतो. म्हणजे जे आपलं सामान्य माणसाचं होतं की आपण बावचळून जातो अशा परिस्थितीमध्ये की काय करावं, की आता अर्जुनाची सुद्धा ती स्थिती झालेली आहे ना की हिंसात्मक कर्म मी का करू असं जे त्याला वाटतंय. कारण त्याला ही समाधी अवस्था, ही शांतीची अवस्था प्राप्त झालेली नाही आहे. आणि म्हणून भगवंत सांगतायत की शांतीच्या अवस्थेला आधी पोचायचं आणि मग क्षमहा कारणमुच्यते. म्हणजे मग हिंसात्मक कार्य का असते ना ते कार्य, कुठलंही कार्य की जे आपल्याला एरवी नीतीच्या दृष्टीने अगदी अयोग्य वाटतंय पण जर ते आवश्यक असेल तर ते करणं ते माणसाने केलं पाहिजे. आणि ते कसं केलं पाहिजे तर शमहा म्हणजे त्या शांतीपूर्णतेने ते केलं पाहिजे. तर त्यामुळे ह्या ज्या ओव्या आपण गेल्या वेळेला पाहिल्या की ज्याच्यामध्ये अष्टांग योगातले हे 8 मार्गच 8 अवस्था सांगितल्या आहे. ह्या सगळ्या पायऱ्या चढून आपण जायचं आहे. पण समाधी ह्याचा अर्थ असा आपण घ्यायचा नाही. गीता असा अर्थ घेत नाही की जो काही वेळेला काही योग्यांनी असा अर्थ घेतला आपल्या समाजामध्ये आणि त्यामुळे संन्यस्त वृत्तीने राहायचं, मग आपल्या जगाशी काही संबंध नाही असं नाही आहे. जे खरे ज्ञानी ऋषी प्राचीन काळातले होते ते असे वागलेले नाही आहेत. जरी ते अरण्यामध्ये तिथे जरी राहत असले तरी ज्या ज्या वेळेला त्यांची गरज होती समाजामध्ये त्या वेळेला त्यांनी येऊन मार्गदर्शन केलेलं आहे. रामाला नाही का वशिष्ठांनी मार्गदर्शन केलं, जनकाला केलं वशिष्ठांनी. ह्या सगळ्या पूर्वीच्या ऋषीमुनींनी त्यांना कळलं होतं की आपण त्या इतक्या उच्चतम ज्ञानाच्या अवस्थेला पोचलो तरीसुद्धा आपण कसं असलं पाहिजे, सर्वभूत हिते रतः, जो शब्द आधी येऊन गेला लक्षात आहे ना. तर असं आपण असलं पाहिजे हे त्या गीतेमध्ये सांगितलं आहे. आणि हे आपण लक्षात घ्यायचं की ज्ञानी मागे मला वाटतं ती ओवी येऊन गेली आहे असं मला वाटतं की ज्ञानदेवाने असं म्हटलंय की ज्ञानी माणसांनी सुद्धा कर्म केलं पाहिजे. आठवत असेल तुम्हाला, ज्ञानी माणसांनी सुद्धा कर्म केलं पाहिजे. आणि तिथे त्या ओवीमध्ये शेवटचे फार सुंदर शब्द आहे, अलौकिक नोहावे लोकाप्रती असं म्हटलेलं आहे. आठवतं तुम्हाला? अलौकिक म्हणजे मी कोणीतरी अलौकिक आहे, मला एवढं ज्ञान प्राप्त झालं आहे, मी अशा उच्च अवस्थेला गेलेलं असं स्वतःचं असा समज करून घेऊन अलिप्त नाही राहायचं. लोकांना सन्मार्गामध्ये लावणं हे ज्ञानी माणसाचं कर्तव्य. आणि त्यालाच म्हणजे त्यालाच गीतेमध्ये लोकसंग्रह असं म्हटलेलं आहे की लोकसंग्रह याचा अर्थ आपल्या भोवती खूप लोकांना गोळा करायचं असं करतात ना काही गुरु किंवा काही अशी माणसं की माझा संप्रदाय केवढा मोठा आहे ह्याच्यातच त्यांना मोठा अभिमान वाटतो. तर तसं नाही आहे, लोकांना गोळा नाही करायचं आहे आपल्या भोवती आणि मी म्हणतो ते सगळे ऐकतात. हा लोकसंग्रहाचा अर्थ नाही. लोकसंग्रहाचा अर्थ काय की अनेक लोकांना सन्मार्गाच्या मार्गाला लावायचं आणि त्यांचं आपण नेतृत्व करायचं. नेतृत्व अशा दृष्टीने की ते तसेच राहिले पाहिजे. आणि म्हणून कृष्णाने आपलं स्वतःचं उदाहरण अर्जुनाच्या पुढे ठेवलंय की मी पहा कसं आहे की मला काही मिळवायचं नाही आहे या जगामध्ये तरी मी कर्म करतोय.
हे जे उदाहरण आठवतं ना, आपण हे सगळं शिकलो, तर हे उदाहरण स्वतःचं सुद्धा उदाहरण त्यांनी अर्जुनाच्या पुढे ठेवलं की तसंच तू कर्म कर. मग ते कर्म कोणतंही असू दे, हिंसात्मक कर्म असलं तरी आता इथे जे म्हटलं की शमहा, त्या कर्माचं कारण शमहा होतं, शांती होते. म्हणजे तुम्ही शांतीपूर्णतेने काम त्याच्या पुढे करायचं. फार सुंदर अर्थ आहे. तर त्यामुळे समाधी ह्याचा काही वेळेला आपल्या समाजामध्ये चुकीचा अर्थ घेतला जातो, तो घ्यायचा नाही. गीतेनुसार जो काही अर्थ आहे तो फार सुंदर अर्थ आहे आणि तो आपण घेतला पाहिजे. आणि तरच समाज चांगल्या मार्गामध्ये राहणार आहे. की जर ज्ञानी माणसं सगळे अलिप्त झाली तर काय त्यांच्या ज्ञानाचा उपयोग काय? जसं अगदी साध्या व्यवहारामध्ये सुद्धा एखादा अगदी खूप मोठा शिकला आणि शिकून काही नाही, काही केलं नाही, दुसऱ्यांना काही आपलं ज्ञानसुद्धा दिलं नाही. जे रामदासांनी म्हटलं आहे ना की दुसऱ्याशी शिकवावे, जे जे आपण असे ठावे ते ते दुसऱ्याशी शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जन, हे जे रामदासांनी म्हटलंय तेच इथे आहे. ज्ञानी माणसांनी अलिप्त राहायचं नाही. म्हणून रामदास पहा, तुकाराम पहा, ह्यांनी सर्वांनी कशा प्रकारे हे केलं. तुकाराम, रामदास यांनी शिवाजीला सुद्धा, रामदासांनी संभाजीला सुद्धा केवढं सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे की राजांनी सुद्धा कसं असलं पाहिजे. इवन महाभारतामध्ये पाहिलं तर विदुर नीती, इतकी सुंदर विदुर नीती आहे. आणि विदुरासारखा इतका ज्ञानी माणूस कौरवांच्या बाजूला होता, पण कौरवांनी त्याचा काहीच उपयोग करून घेतला नाही. भीष्म होते, विदुर होता, द्रोणाचार्य होते, पण त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून घेतला नाही. त्यांच्यातली राक्षसी प्रवृत्ती जी होती ती काही त्यांची गेली नाही. तर ते इथे टाळायचं. तर अशा प्रकारे ह्याचा अर्थ असा घ्यायचा. चला आता पुढे जाऊया. आता त्यांनी जे 61व्या ओबीमध्ये म्हटलेलं आहे की येणे उपाये, म्हणजे ह्या मार्गाने अशा ह्या अष्टांग योगाच्या ह्या सगळ्या पायऱ्या चढून येणे उपाये योगारूढ, जो असा योगारूढ झालेला असतो तो निरवधी जाहला प्रौढू, म्हणजे अत्यंत उत्तम असं जे काही मानवी देहामध्ये उत्तम असं काही असू शकतं ते त्याच्यामध्ये सर्व असतं. आता त्याच्या चिन्हांचा निवाडू सांगेन आई, म्हणजे तो चिन्ह म्हणजे त्याची लक्षणं, तो कसा असतो हे मी तुला सांगतो. म्हणजे जसं आधी स्थितप्रज्ञ कसा असतो हे त्यांनी सांगितलं, तसं आता ह्या ठिकाणी हा योगारूढ झालेला कसा असतो ते सांगतायत. असं हे संबंध गीतेमध्ये आपण पाहत गेलो ना, तर असंच मार्गदर्शन अर्जुनाला केलेलं आहे की पहिल्यांदा स्थितप्रज्ञ कसा असतो तसा तू हो. आता इथे योगारूढ कसा असतो त्याची चिन्ह मी तुला सांगतो, तसा तू हो. असं करत 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 पुढे ज्ञानी भक्त कसा असतो, गुणातीत कसा असतो, हे असे आदर्श अर्जुनाच्या पुढे ठेवलेत की मग तू काय कर हे सांगण्याची वेळच संपून जाते. तू असा हो म्हटल्यानंतर जर माणूस तसाच झाला तर मग तू काय कर हे सांगायची वेळच येत नाही. तसंच गीतेमध्ये शेवटी होतं. तर असं आता ही योगारूढाची ही जी चिन्ह आहे ते सांगतायत. असा हा योगी कसा असतो आपण ओव्याच पाहूया या ठिकाणी. तरी जयाची या इंद्रियांची या घरा, नाही विषयांची या येरझारा, जो आत्मबोधाची या ओवरा पहुडला असे. ह्याच्यात काही शब्द न कळण्यासारखे आहेत. ओवरा ह्याचा अर्थ खोली म्हणतो ना आपण, खोली किंवा घर किंवा काय असं, म्हणजे एक जागा नाही, ओसरी नाही, खोली म्हणजे तिथे जिथे आपण झोपतो, म्हणजे असा घरातली एक खोली असं, असा त्याचा अर्थ. हां, पण ते कसं आहे
की जयाची या इंद्रियांची या घरा नाही विषयांची या येर जरा, जो आत्मबोधाची या ओवरा पौडला असे. म्हणजे जो ज्याला इतका आत्मबोध झालेला आहे की त्या आत्मबोधाची या आत्मबोधाची या ओवरा म्हणजे आत्मबोधाच्या त्या खोलीमध्ये, त्या खोली ह्याचा अर्थ आता लक्षात आला असेल तुम्हाला की खोली ह्याचा अर्थ ते स्थळ, ती जागा की ज्या ठिकाणी आत्मबोधाच्या त्या स्थळामध्ये किंवा त्या शय्येवरती म्हटलं तरी पहुडला असे. म्हणजे आता तो त्याच्यातून बाहेर पडणारच नाही, तेच आता त्याचं स्थान झालंय. जो आत्मबोधाची या गोवरा पहुडला असे, असा जो माणूस असतो त्याच्या बाबतीत काय घडतं, जयाची या इंद्रियांची या घरा नाही विषयांची या येर झाला. की ते म्हणून मागून मी पुढे आले की शेवटचा भाग मी आधी घेतला की ज्याला एकदा आत्मबोध झालेला आहे त्याच्या घरी विषयांच्या येरझारा होतच नाही. त्याच्या घराची इंद्रियांची दारं सगळी उघडी आहेत. डोळे पाहतायत, कान ऐकतायत, त्वचेला स्पर्श कळतोय, सगळ्या इंद्रियांची दारं उघडी आहेत. लक्षात घ्या, हा फार महत्त्वाचा भाग आहे की सगळी इंद्रिय, तुम्हाला जे काय दिसतं ते सगळं त्यालाही दिसतंय. म्हणजे सगळ्या इंद्रियांची दारं उघडी आहेत, पण तरीसुद्धा विषय मुळी आत शिरतच नाही. येरझारा म्हणजे विषय आत शिरतच नाही. किती सुंदर शब्द वापरले की एकदा का आत्मबोध झाला की त्याच्यावरती, त्या शय्येवरती तो इतका शांत पडलेला असतो की त्याची इंद्रिय सगळी, इंद्रियांची दारं उघडी असली, घराची दारं उघडी असली की कोणी आत शिरू शकतं. तसं घरा म्हटलंय, इंद्रियांचे या घरा म्हणजे त्या घरा, त्याच्या इंद्रियांच्या घरामध्ये कोणी विषय शिरू शकत नाही. दारं उघडी आहेत पण ते आत शिरू शकत नाही. मधली एक ओवी येरझारा म्हणजे विषय आपल्याला काही वेळेला किती आकर्षण जगामध्ये असतात ना. आत्ता हे दिसतंय, मग ते दिसतंय, मग हे कळतंय, मग ते कळतंय, हे सगळं म्हणून त्याला ते येरझारा म्हटलेलं आहे की नाही, कोणी येतच नाही आतमध्ये, त्यांच्या येरझारामुळे बंदच झालेले आहेत. आता पुढची ओवी घेते. जयाचे सुखदुःखाचे नि अंगे झगटले मानस चेवो नेघे, विषय पासीही आलिया सेन रिघे, हे काय म्हणून. म्हणजे काय आहे की इथे काय म्हटलंय की ज्याच्या सुखदुःखाचे नि अंगे झगटले, असा जो शब्द आहे ना तर एकत्र घ्या. सुखदुःखाचे नि अंगे झगटले म्हणजे ज्याला सुखदुःखाचे धक्के ज्याच्या मनाला बसत असतात. बरोबर आहे ना. जगामध्ये आपण ज्या वेळेला जगत असतो काही क्षण सुखाचे येतात, काही क्षण दुःखाचे येतात, तर सुखदुःखाचे धक्के मनाला बसत असतात. बरोबर आहे की सुखाने, आपण सामान्य माणसं सुखाने अगदी खूप हर्ष आपल्याला होतो, अतिहर्ष होतो, आणि दुःखाने आपण एकदमच सगळे आपल्या शक्ती क्षीण होतात. अशी जी परिस्थिती आहे, तर असे धक्के आपल्याला बसतात म्हणून आपली ही परिस्थिती होते. त्याच्या मनाला सुद्धा सुखदुःखाचे धक्के बसतात. त्याच्या जीवनामध्ये काही सुखदुःख येणारच नाहीत. आता तो ह्या उच्च स्थितीला पोचला म्हणजे सुखदुःख नाहीतच असं नाही, सुखदुःखाचे धक्के बसतच असतात. तुम्हाला आठवतं मी एक गोष्ट सांगितली होती, एका मोठ्या महान अशा एका स्वामी म्हणा काही त्यांची, की त्यांना अनेक वर्षांनी पुत्र झाला आणि पुत्र झाल्यानंतर त्यांना सांगितलं की तुम्हाला पुत्र झाला, आज तुम्ही स्नान करा. तर त्यांनी सांगितलं की दोन्ही स्नानं मी एकच करीन, मग एकाच वेळेला करीन. म्हणजे त्यांना माहिती होतं की हे जे मूल आहे हे जगणार नाही आहे आणि ते मृत झाल्यानंतर पुन्हा स्नान करायचे. दोन्ही स्नानं मी एकाच वेळी करीन. किती शांतपणा, म्हणजे सुखदुःखाचे धक्के
हा जो शब्द इथे आहे ना, म्हणजे जे ते म्हटलेलं आहे की झगटले, ह्याच्यामध्ये तो अर्थ आहे धक्का बसणे. सुखाचाही धक्काच असतो, काही वेळेला तो सुद्धा सहन होत नाही, इतका काही वेळेला सुखाचा धक्का असतो आणि दुःखाचाही धक्का असतो. तर असं सुखदुःखाचे अंगे झगटले म्हणजे धक्के बसत असतात. पण पुढे काय म्हटलंय, मानस चेवो नेघे. चेवो ह्याचा अर्थ त्याचं मन, चेवणं ह्याचा अर्थ जागृत होणं. तो पहुडला आहे ना, आत्मबोधाची या ओवरा पहुडाला आहे तो, तर त्याचं मन जागृत होत नाही. म्हणजे ते धक्के बसले तरी तो आपल्या आत्मबोधाच्या तंद्रीमध्ये असतो, त्या निद्रेमध्ये असतो. तर मानस चेवो नेघे म्हणजे त्याचं मन जागं होत नाही. आपल्याला झोपल्या जागी जरासा धक्का बसला तरी आपण जागे होतो, तर याला सुखदुःखाचे एवढे धक्के बसले तरी त्याचं मन चेवो नेघे म्हणजे जागं होत नाही. आणि पुढे आणखी म्हटलंय, विषय पासीही आलिया. बघा, ऐकतानाच तुम्हाला अर्थ लक्षात येईल. विषय पासीही आलिया सेन रिघे, हे काय म्हणूनी, म्हणजे विषय अगदी जवळ आले, समोर दिसतंय, फार सुंदर काहीतरी समोर दिसतंय, कानाला खूप काहीतरी सुंदर ऐकू येतंय, जिभेला काहीतरी सुंदर चव कळते, कारण अन्न तर ग्रहण करतोच, जिवंत आहे तोपर्यंत शरीर धारणेसाठी अन्नही सेवन करावं लागतं, म्हणजे अन्न तर तो सेवन करत असतो. हे सगळ्या गोष्टी घडत असतात. म्हणजे विषयांचा संपर्क तर येतच असतो. तर विषय पासी आले ह्याचा अर्थ की जरी आले, त्यांचा संपर्क आला, विषयांचा जरी संपर्क आला, सेन रिगे हे काय म्हणूनी, म्हणजे हे काय आहे म्हणून जो आपल्याला इंटरेस्ट वाटतो ना, तो अर्थ आहे त्या ठिकाणी, की त्या गोष्टीमध्ये त्यांना आस्थाच वाटत नाही. त्या माणसाला त्या गोष्टीमध्ये कुठली हे काय आहे म्हणूनी आस्था वाटत नाही. किती शब्दसुद्धा इतके सुंदर वापरले की हे काय आहे म्हणून आपल्याला जे वाटतं की चला काय हा पदार्थ आहे, चव तरी घेऊन बघावी, मग आवडली की आणखीन खा वगैरे वगैरे, जे आपलं एकापाठोपाठ एक आपलं सगळं सुरू होतं आणि मग ती चव स्मरणामध्ये राहते, मग पुन्हा ते आपल्याला हवंसं वाटतं. हे सगळं एकापाठोपाठ एक घडत असतं. ह्याला ते काय म्हणूनी, म्हणजे जरी पदार्थ खाल्ला हा म्हणजे त्याला चव कळत नाही असं नाही, चव कळते, पण त्या चवीमध्ये आस्था नाही, अडकत नाही. त्याच्याबद्दलची जी आस्था आपण आपल्या सामान्य माणसाला वाटतं, आस्था याचा अर्थ या ठिकाणी मी इंटरेस्ट ह्या शब्दाने तो अर्थ वापरते, की आपल्याला जे असतं की बघूया तरी काय आहे, नाही आपल्याला विकत घ्यायचे पण प्रदर्शन लागलं जाऊन बघूया तरी काय काय आहे असतं ना. आपलं अगदी सामान्य मन हे असं काम करतं, पण त्याचं काय म्हणून त्याला काही त्याच्याबद्दल असा त्याची आस्था नसते. इंद्रिये कर्माचा ठाई वाढीनली परिकही, फळ हेतूची चाड नाही अंतःकरण. आता हे तर तुम्हाला सगळ्यांना कळलं असेल की इंद्रिय काम करत असतात, काम करणारच. आपण जिवंत आहोत तोपर्यंत सगळी आपली आतली प्राणिक कर्म, मी तुम्हाला सांगितलं एकदा प्राणिक कर्म याचा अर्थ काय, श्वसन चालू असतं, पचनशक्तीचं काम करत असते, रक्ताभिसरण चालू असतं, हृदयाची क्रिया आहे, फुफ्फुसाची क्रिया आहे, सगळी आपली इंद्रिय काम करत असतात. आपले डोळे काय आपण बंद करून थोडेच राहतो, म्हणजे सगळी इंद्रिय वाढीनली याचा अर्थ आपापली कामं करत असतात. सगळी इंद्रिय आपापली कामं करत असतात, आवश्यक असतात ती सगळी कामं इंद्रियांकडून केली जात असतात. परी कही फळ हेतूची चाड नाही.
की आता हे कर्म केलं ह्याचं फळ मला मिळालं पाहिजे. ही इच्छा नाही, चाड म्हणजे इच्छा. ही चाड नाही, अंतःकरण. की आता हे मी कर्म केलं ह्याचं मला असं फळ मिळालं पाहिजे, अशा प्रकारची कुठेही अंतःकरणामध्ये इच्छा नसते. असतेनी देहे तुला जो चेतूची दिसे निदेला तोची योगारूढ भला ओळख तू. म्हणजे असतेनी देहे ए तुला, म्हणजे तो देहधारी आहे, देहात आहे, जगामध्ये आहे म्हणजे तो देहात आहे. तर असतेनी देहे ए तुला ह्याचा अर्थ की तो देहधारी असला तरी जो चेतूचे दिसे निदेला, म्हणजे तो शरीरामध्ये आहे, तो जागृतही आहे, त्याला कळतंय काय घडतंय आजूबाजूला, हे सगळं त्याला कळतंय. म्हणजे तो चेतूची ह्याचा अर्थ की तो जागृत आहे, तो काय असा झोपून गेलेला नाही आहे. तो चेतूची, जो चेतूची दिसे निदेला, म्हणजे निजल्यावरती आपल्याला जसं कशाही कुठल्याही गोष्टीचं भान नसतं, आपल्या शरीराचंही भान नसतं, आजूबाजूला काय घडलंय आपल्याला कळत नसतं, तर असा तो निदेला भासतो. म्हणजे अशी झोप त्याला लागली आहे असं वाटतं, की ह्याला कळत नाही का असं वाटतं. कारण त्याला त्या कुठल्याही गोष्टीबद्दलची आसक्ती नाही, आस्था नाही, त्यामुळे जागा असून सुद्धा तो निदेला आहे, म्हणजे झोपलेला आहे असं वाटतं. म्हणजे देहाचं भान त्याला नसल्यासारखं, शरीरधारी असून सुद्धा देहाचं भान नसल्यासारखं असा त्याचा अर्थ. शरीरधारी असून सुद्धा देहाचं भान नसल्यासारखा. आणि देहाचं भान याचा अर्थ देहाच्या ज्या आसक्ती आहे त्याचं भान, देहाचं भान याचा अर्थ तो की शरीराच्या देहाच्या ज्या काही आसक्ती आहेत त्या आसक्तींचं भान त्याला नसल्यासारखा त्याला निदेला म्हटलेलं आहे. असा जो असतो तोची योगारूढ भला ओळख तू. अर्जुना तू लक्षात घे की तोच खरा योगी, तोच खरा योगारूढाला पोचलेला, योग पर्वताच्या शिखराला पोचलेला आहे तो, तोच योगारूढ आहे हे तू जाण. असं भगवंतांनी अर्जुनाला आतापर्यंत योगी कसा असतो हे सांगण्याचा प्रयत्न केला, किंवा योगारूढ झालेला माणूस, योगयुक्त झालेला माणूस कसा असतो हे त्याला सांगितलं. आता पुढे अर्जुनाचा प्रश्न आहे. पुढची जी ओवी आहे ना 66वी, ही अर्जुनाचा तो प्रश्न आहे, किंवा अर्जुन काय म्हणतोय ते त्या ओवीमध्ये सांगितलंय. तेथ अर्जुन म्हणे अनंता हे मज विस्मो बहु ऐकता सांगे तया ऐसी हे योग्यता कवणे दिजे. आलं लक्षात? अगदी सरळ अर्थ आहे की अर्जुन अनंताला म्हणाला, श्रीकृष्णाला म्हणाला, अरे हे जे काही तू मला सांगतोयस ना ते मला सगळं इतकं विस्मो बहु ऐकता, ह्याचा अर्थ मला ते इतकं काहीतरी पटतंय, मला इतकं त्याच्याबद्दल काहीतरी विस्मय, ह्याचा अर्थ आश्चर्य असं नका म्हणू, पण हे काहीतरी सामान्य माणसापेक्षा काहीतरी फार मोठ्या उंचीचं असा काहीतरी तो माणूस जो होतो ह्याबद्दल मला एक उत्सुकता निर्माण झाली. क्युरिओसिटी ज्याला म्हणतात, ती उत्सुकता मला वाटते की असं कसं होतं. आपण तर जे सामान्य माणसं असतो अशापेक्षा हा इतका वेगळा माणूस की सगळं आजूबाजूला सगळं आहे, जगत सगळी आकर्षण आहे, पण तो निदेला आहे, हे अशी त्याची वृत्ती होऊ कशी शकते, त्याच्याबद्दल मला उत्सुकता वाटते. विस्मय अर्थ घेऊ नका,
म्हणजे आश्चर्य अर्थ घेऊ नका, त्याचा अर्थ उत्सुकता. मला त्याबद्दल खूप उत्सुकता वाटते, हां मला ते जाणून घ्यावंसं वाटतंय. सांगे म्हणून तू मला सांग, मला खूप उत्सुकता आहे त्याबद्दल म्हणून तू मला सांग. सांगे तया ऐसी हे योग्यता कवणे भिजे. कोण त्याला ह्या योग्यतेला पोचवतं? इतकी योग्यता कोण त्याच्यामध्ये निर्माण करतं? आता हा जो प्रश्न आहे ना खूप महत्त्वाचा आहे, कारण त्याच्या पुढे येणारा श्लोक आणि त्याच्या पुढच्या ओव्या ह्या खूप काहीतरी मोठं तात्विक आपल्याला सांगून जाणाऱ्या अशा ओव्या आहेत आणि विशेषतः तो श्लोक आहे. तर ही योग्यता म्हणजे योगारूढाची जी काही योग्यता त्याच्यामध्ये निर्माण होते, ही कोण करतं? म्हणजे असं कशामुळे होतं? कोणामुळे? कवण शब्द आहे, म्हणजे कोणामुळे असं होतं असं तो विचारतो. आता तो श्लोक जो आहे ना तो मी नंतर घेते, आधी ओव्या घेते, कारण श्लोकामध्ये फार सुंदर अर्थ आहे आणि तो आधी ओव्या आपण पाहू आणि त्यानंतर श्लोक. आणि हा गीतेतला श्लोक हा अत्यंत महत्त्वाचा, IMP अत्यंत महत्त्वाचा श्लोक आहे. खूप मोठं काहीतरी आपल्याला सांगून जाणारा, खूप मोठी शिकवण देणारा, आपल्यासारख्या सामान्य माणसांना फार मोठा मार्गदर्शन करणारा असा हा श्लोक आहे. आणि तो श्लोक मी नंतर घेते, आधी ओव्या पाहूया. आता अर्जुनाने काय विचारलं की त्याला ही योग्यता कोण देतं? त्याला उत्तर देताना ज्ञानदेवांनी असं म्हटलंय की तव हासोनी कृष्ण म्हणे, तुझे नवल नाहे बोलणे, कवणासी काय दिजेल कवणे, येथ अद्वैती इये. थोडंफार लक्षात आलंच आहे सगळ्यांच्या की हसून कृष्ण म्हणाला, अरे तू काय प्रश्न हा विचारतोस? मला नवल वाटतंय मला तुझ्या ह्या प्रश्नाचं. काय हा प्रश्न मला विचारतोस? तू जे म्हणतोस की त्याला ही योग्यता कोण देतं, तर त्यांनी त्याला उत्तर काय दिलंय? कवणासी काय दिजेल कवणे, येथ अद्वैती इये. लक्षात आलं की कोण कोणाला काय देणार आहे इथे? हे तर सगळं अद्वैत आहे, सगळं एकच आहे. मी आणि ही सगळी माणसं एकच आहे, सगळीकडे एकच आत्मा आहे, मी आणि परमात्मा एकच आहे, म्हणजे वेगळं काही नाहीच आहे. आणि ह्याचा आणखी सखोल अर्थ पुढे मी सांगते, पण इथे एवढाच सांगते की ज्यावेळेला आपण श्लोक पाहू त्यावेळेला या अद्वैताच्याबद्दल आणखी आपण विचार करूया जास्ती, की इथे कोण कोणाला काय देणार? सगळं मुळे एकच आहे. जर दुजा भावच नाही, जर दोन वेगळ्या व्यक्तीच नाही, किंवा परमात्मा वेगळा आहे, परमात्म्याने मला हे दिलं किंवा गुरुनी मला हे दिलं असं म्हणायला काही वावच नाही, सगळं अद्वैत आहे, तर कोण इथे कोणाला काय देणार? इतकं मी घेते. किंवा पुढचाही एक ओवी घेते. पै ह्याचा अर्थ परंतु. म्हणजे कोण कोणाला काय देणार? आता ह्याचा सगळ्याचा अर्थ तुम्हाला श्लोक पाहिल्यावर जास्त स्पष्ट होईल, पण पुढे आपण जाऊया, पुढची ओवी पाहूया. पै व्यामोहाची शेजे, बळिया अविद्या निद्रित होईजे, ते वेळी दुःस्वप्न हा भोगीजे जन्म मृत्यूचा. म्हणजे त्यांनी काय म्हटलंय की पण काय होतं, खरं म्हणजे सगळं अद्वैत आहे. आत्मा, परमात्मा, मी आणि ह्या दुसरा कोणी, ह्याच्यामध्ये काही द्वैत नाहीच आहे, हे सगळं अद्वैतच आहे. पण काय होतं? पै म्हणजे पण काय होतं, तर व्यामोहाची या शेजे, म्हणजे व्यामोह याचा अर्थ अज्ञान, अविवेक, सारासार विवेक नाही, अविवेक, खरं काय आहे खोटं काय कळतच नाही, अविवेक किंवा अज्ञान. ह्या व्यामोहाची या शेजे,
म्हणजे व्यामोहाच्या शय्येवरती, अंथरुणावरती, व्यामोह अज्ञानाच्या अंथरुणावरती बळीया अविद्या निद्रित होईजे. म्हणजे इतकं त्या अविद्येचं, त्या अज्ञानाची आणखी काही झोप लागली. अविवेकाच्या शय्येवरती अज्ञानाची झोपच, इतकी गाढ निद्रा आपल्याबद्दल बोलतायत ते, की आपल्याला ही अज्ञानच आहे सगळं, अविवेक आहे, आपल्याला काही कळत नाही आहे, सारासार विचार नाही आपल्यामध्ये. त्या अविवेकाच्या शय्येवरती अविद्या म्हणजे काही न कळणं, अज्ञान, त्या अज्ञानाची इतकी गाढ झोप लागलेली असते, गाढ निद्रा लागलेली असते. ते वेळी दुःस्वप्न हा भोगीजे. ते वेळी दुःस्वप्न म्हणजे स्वप्न, झोपेमध्ये स्वप्न पडतं त्यालाही दुःस्वप्न म्हटलंय. वाईट स्वप्न पडलंय. आणि कशाचं? तर जन्ममृत्यूचं. जन्ममृत्यूचं म्हणजे काय? की जन्ममृत्यूचा याचा अर्थ जसा की शरीर, जन्ममृत्यू कोणाला येतो? शरीराला येतो ना. आत्म्याला काही जन्मही नाही, तो अजय आणि अव्यय आहे, म्हणजे अविनाशी आहे. त्याला मृत्यूही नाही आणि त्याला जन्मही नाही. जन्म आणि मृत्यू कोणाचा? शरीराचा. म्हणजे जन्म मृत्यू, आपण जन्मलो, आपण मेलो, असा दुःस्वप्न. ह्याचा अर्थ असा की आपण शरीर आहोत, आपण शरीर आहोत, हे दुःस्वप्न आहे. म्हणजे जन्म मृत्यूचं दुःस्वप्न, ह्याचा खरा अर्थ किंवा खोल अर्थ हा आहे की आपण शरीर आहोत, हे दुःस्वप्न. आत्मा विसर, आपला खरं स्वरूप आत्मा आहे, परमात्मा आहे, ह्याचा विसर पडलाय. दुःस्वप्न आपल्याला पडलेलं. हा, जसं तुम्हाला जनकाचं स्वप्न मी सांगितलं होतं ना, की जनकाला स्वप्नामध्ये भिकारी होता पण असं वाटलं, आणि ते त्यांनी वशिष्ठांना विचारलं. त्यावेळेला वशिष्ठांनी काय अर्थ सांगितला तो मी सांगितलं एकदा वर्गामध्ये. तर हे दुःस्वप्न आहे, कारण आपण शरीर म्हणून आपल्याकडे पाहतोय, म्हणून तो जन्म झालाय, आपला मृत्यू झालाय, म्हणजे दुःख आली आहेत, सुख आलंय, हे सगळं त्याच्या जन्म मृत्यू ह्या कल्पनेमध्ये हा सगळा विचार येतो की आपण सुखात आहोत, आपण दुःखात आहोत, आपल्याला काहीतरी अनुकूल परिस्थिती प्राप्त झाली आहे, काहीतरी प्रतिकूल परिस्थिती प्राप्त झाली आहे, असा सगळा अर्थ त्या जन्ममृत्यू या कल्पनेमध्ये. कारण आपण आपल्याला शरीर समजतो. तर अज्ञानाच्या शय्येवरती आपण झोपलोय, अज्ञानाची गाढ झोप आपल्याला लागली आहे, आणि त्यामुळे आपलं खरं स्वरूप आपण विसरून गेलोय, आणि आपण आपल्याला शरीर म्हणून आपण पाहतोय, असं तिथे म्हटलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला हे जे काही सत्य जे आहे, अद्वैत ही जी परिस्थिती आहे, ती आपल्याला कळत. आपल्यातलं म्हणजे परमात्मा आणि मी एकच आहोत, किंवा ही सगळी भूतमात्र आणि मी एकच आहोत, हे जे अद्वैत आहे ते आपण पूर्ण विसरून गेलंय, आणि आपण द्वैत होतो, आपण शरीरधारी होतो, असं हे दुःस्वप्न आपल्याला पडतं. म्हणजे आता हे जर दुःस्वप्न आपल्याला नाहीसं करायचं असेल, तर आपल्याला अज्ञान नाहीसं करायचं, बरोबर आहे. आपल्याला जे अज्ञानामुळे हे सगळं होतंय, ते आपल्याला अज्ञान नाहीसं करायचंय. आणि म्हणून आता 70वी ओवी बघा, मधली एक तशाच प्रकारची आहे, म्हणून सोडते. 70वी ओवी आहे. म्हणून आपणची आपण पेया घातू कीज तू असे धनंजया. अर्जुना, आपणच आपल्याला घात करतो. आपला घात दुसरा कोणी करत नाही, आपणच करतो. कारण आपण अज्ञानामध्ये असतो, आणि त्यामुळे आपल्याला सगळं ह्या शरीर बुद्धीमध्ये आपण जगतो. हा जो घात आहे तो आपला आपणच करून घेतो, कोणी आपला घात करतो.
दुसरा कोणी आपला घात करत नाही किंवा ईश्वर आपला तो घात करत नाही, आपणच आपला घात करत असतो. कसा घात करतो? चित्त देऊनी नाथिलिया देहाभिमाना. नाथिलिया ह्याचा अर्थ जो खोटा आहे, नाही म्हणजे देह बुद्धी हीच मुळे आधी खोटी आहे. नाथिलिया म्हणजे देहा जे नाही त्याचा अभिमान की मी असा आहे, मी असं आहे, मला एवढं ज्ञान आहे, मी हे करू शकतो, मी ते करू शकतो, हे जे सगळं आपला देहाभिमान असतो, त्या देहाभिमानाचा म्हणजे खोटा अभिमान आहे तो, म्हणून त्याला नाथिलिया म्हटलं. आथी आणि नाथी मी सांगितले ते शब्द तुम्हाला. आथी म्हणजे आहे, नाथी म्हणजे नाही. तर जे नाहीच आहे मुळामध्ये त्याचा अभिमान आपण बाळगतो. आपलं मूळ स्वरूप ते नाहीच आहे. आपल्या मूळ स्वरूपाचा अभिमान बाळगण्याची गरज नाही. शरीर आपण समजतो म्हणून आपण अभिमान सगळ्या गोष्टीचा बाळगतो. तर त्याच्याकडे आपण चित्त देतो. चित्त देऊनी नाथिलिया देहाभिमान. आलं लक्षात की जे नाही त्याचाच अभिमान आपल्याला आपल्या मनामध्ये असतो. आता हे पाहिल्यानंतर आपण त्या श्लोकाकडे वळू. आणि फार सुंदर आणि फार महत्त्वाचा श्लोक आहे. कायम प्रत्येकाने हा श्लोक स्वतःला शिकवायचा आहे. स्वतःला शिकवायचा आहे. आपणच जे म्हटलंय ना, आपणच आपला घात करतो, आपणच आपल्याला उद्धाराच्या मार्गात, तो तेच ह्या श्लोकामध्ये. तर हा श्लोक आपणच आपल्याला शिकवायचा आहे, हा विसरायचा नाही कधी. आणि फार सुंदर श्लोक आहे. उद्धरेदात्मनात्मानं नात्मानम वसादये. पुढचा जो भाग आहे ना त्याचं मी थोडीशी फोड करून वाचते म्हणजे अगदी सहज अर्थ लागतो. आत्मैव ही आत्मनो बंधू. आत्मैव ही आत्मनो बंधू. हा, आत्म एव रिपुः आत्मनः. हा, आता ह्याचा अर्थ सगळ्याचा पाहू आपण. आत्मानम म्हणजे आपला साधा अर्थ म्हणजे आपला उद्धार हा आपणच करून घेतला पाहिजे. आपला उद्धार आपणच करून घेतला पाहिजे. नात्मानम वसादयेत ह्याचा अर्थ आपला अधपात आपण करून घेऊ नये. आता ओव्या आपण पाहिल्यात त्यामुळे हे सगळ्यांच्या लक्षात येतच. आपला अधपात आपण करून घेऊ नये, कारण आपला अधपात सुद्धा आपणच करतो, आपला उद्धार सुद्धा आपणच करतो. हा त्याचा खरा मूळ अर्थ आहे. तर आपला उद्धार आपणच करायचा, आपला अधपात आपण करून घेऊ नये असं तिथे म्हटलंय. नात्मानम असं जे नात्मानम वसादयेत म्हणजे आपला अधपात आपण करून घेऊ नये. म्हणजे आपल्या खऱ्या स्वरूपापासून हीन स्वरूपाला आपण आपल्याला नेत असतो ते आपण करू नये. आणि म्हणून पुढे म्हटलंय आत्मैव ही आत्मनो बंधू. म्हणजे आपणच आपले बंधू असतो. बंधू मित्र, की बंधू मित्र हा कसा असतो की जो आपल्याला कुठल्याही परिस्थितीमधून सावरतो. बरोबर आहे, त्याला बंधू म्हणतात, त्याला मित्र म्हणतात. केवळ आपल्या बरोबर सिनेमाला येतो तो मित्र नाही. बंधू आणि मित्र वगैरे ह्याचा अर्थ मुख्यतः हा आहे. मैत्रीचा अर्थ तो आहे, बंधुत्वाचा अर्थ तो आहे की जो आपल्याला अयोग्य मार्गापासून रोखतो तो आपला बंधू असतो, तो आपला सखा असतो. तर आत्मैव ही आत्मनो बंधू. आपणच आपले बंधू आहोत, दुसरे कोणी आपले बंधू नाही. ते कदाचित आपले पाय ओढतील, आपल्याला कळत नाही, आपल्या नकळत काहीतरी गोष्टी आपण
चुकीच्या करायला लागतो, ज्यांना आपण म्हणजे बंधू मानतो, मित्र मानतो, ते कदाचित आपल्याला वाईट मार्गालाही नेतील. तर आत्मैवही आत्मनो बंधू आत्मैवही रिपुः आत्मना. आपणच रिपू ह्याचा अर्थ शत्रू. आपणच, जसे आपणच आपले मित्र असतो तसे आपणच आपले शत्रू असतो. आपला अधपात आपणच करून घेतो. शत्रू आपल्याला वाईट परिस्थितीला नेतो ना. तर आपला शत्रू दुसरा कोणी नाही, आपणच आहोत. आपणच आपले बंधू किंवा मित्र आहोत आणि आपणच आपले शत्रू आहोत. आता असा हा श्लोकाचा एक अर्थ झाला. पण ह्याचं थोडंसं विवेचन मला असं वाटतं की आवश्यक आहे ह्या ठिकाणी, आणि म्हणून ते आपण थोडं करूया. की काय असतं की खूप वेळेला पहा, एक सर्वसामान्य माणसं आपल्यापैकी कित्येक आणि इतर की कोणाला तरी गुरु मानतात, बरोबर आहे की हा आमचा गुरु, हा आमचा स्वामी, हे आमचे महाराज, हे एखाद्या संत महात्म्याला मानतात, खूप मानतात. पण त्या मानण्याच्या मागे जवळजवळ 99% लोकांचा भाव असा असतो की हा गुरु किंवा हा जी कोण हे व्यक्ती आहे, ही व्यक्ती आपल्याला अडचणीतून बाहेर काढते, इष्टफळाची प्राप्ती करून देते, बरोबर आहे की आपल्याला जे हवं आहे ना, म्हणून मग ते त्याच्याबद्दलची भक्ती वाढते. की त्याला गुरु नाही, आम्ही आमच्या गुरुच्या आज्ञेच्या बाहेर जात नाही. तिथे एकदा आम्ही नमस्कार करून आलो ना की झालं, आमचं कधीच आमच्या आयुष्यामध्ये वाईट काही होणार नाही. म्हणजे आमच्या अडचणींमधून आम्हाला सुटका करून देणारा तो गुरु, किंवा आम्हाला जे इष्ट फळं पाहिजे ते प्राप्त करून देणारा तो गुरु किंवा तो संत महात्मा, ही सर्वसाधारणपणे 99% लोकांची ही वृत्ती असते. म्हणून गुरु केले जातात किंवा त्यांची खूप मोठी भक्ती केली जाते. म्हणजे हे काय झालं की ऐहिक जीवनातले काहीतरी लाभ आपल्याला हवे असतात, संकट दूर करायची असतात, म्हणून आपण भक्ती करतो त्या गुरुची, त्या देवाची सुद्धा. एखाद्या देवावरती खूप भक्ती जी असते ती बहुतेक वेळेला अशा प्रकारे असते. तर हे सर्वसाधारण स्वरूप झालं. म्हणजे बाह्य जगातलं काहीतरी आपल्याला पाहिजे असतं, त्या दृष्टीने ही भक्ती असते. पण आपण त्याच्यात जरा पुढची ही स्थिती आपण पाहू की 1% माणसं तरी अशी असतात की ज्यांना काहीतरी आध्यात्मिक उद्धार साधायचं, मार्गदर्शन हवं असतं, बरोबर आहे की असू दे. म्हणजे आता जे आपण आत्तापर्यंत पाहिलं की संकट येवो किंवा काही सुख दुःख काही येवो, त्याच्याकडे आपण समदृष्टीने पाहायचं आहे वगैरे, म्हणजे मग आपण अध्यात्माच्या मार्गाकडे वळतोय, बरोबर आहे. तर आध्यात्मिक प्रगती आपली व्हावी ह्या हेतूनी सुद्धा गुरु केले जातात. म्हणजे अर्थात खरे गुरु, खरे, कारण असे अनेक गुरु महात्मे हल्ली असतात, पण मी सगळ्यांबद्दल हे बोलत नाही. मी खरे जे गुरु, खरे याचा अर्थ खरे आणि खोटा असं नाही मला म्हणायचं, की जे खरोखरच काहीतरी दिव्य अवस्थेला पोचलेले आहेत, ईश्वरी अवस्थेला पोचलेले आहेत, विभूती ज्यांना पुढे म्हटलंय गीतेमध्ये, अशा अवस्थेला जे पोचलेले आहेत असे पण गुरु असतात. आणि आपल्या समाजामध्ये, आपल्या ह्याचा अर्थ की संबंध आपल्या देशामध्ये असे निरनिराळ्या प्रांतामध्ये असे कित्येक आत्तापर्यंत खरे दिव्यत्वाला पोचलेले पण गुरु होऊन गेले. आता त्यांच्या पुढे तर आपण नम्र असायला पाहिजे. आणि अर्थातच असा कोणीतरी गुरु आपल्याला लाभणं हे सुद्धा एक फार मोठं भाग्य आहे, हेही आपण समजायचं
की देवाने आपल्याला काहीतरी फार मोठं काहीतरी दिलं आहे, ईश्वराने असा गुरु आपल्याला प्राप्त झाला आहे, हेही आपलं मोठं भाग्य आहे, याबद्दल वादच नाही. पण लक्षात घ्या की असे जे गुरु असतात, असे जे कोणी संत महात्मे असतात, जे आपल्याला आध्यात्मिक उन्नती करून देण्यासाठी खरोखर खूप उपयोगी असतात, त्यांच्या बाबतीत सुद्धा जर आपण विचार केला तर आपण असा एक विचार पुढे आपल्या मनात यायला पाहिजे की जर समजा गुरु सगळं काही, हे जी काही आपल्याला आध्यात्मिक उन्नती साधायची, ही सगळी आध्यात्मिक उन्नती जर केवळ गुरुमुळे होत असेल, केवळ गुरु आपल्याला लाभला म्हणून आपली सगळी आध्यात्मिक उन्नती होत असेल, तर आपण असा विचार करायला पाहिजे की हे शक्य आहे का? सगळी आपली आध्यात्मिक उन्नती, ज्याला उद्धार म्हटलं येते, हा सगळा उद्धार केवळ गुरु लाभण्याने, संत महात्मा आपल्या आयुष्यामध्ये आल्याने इतका मोठा उद्धार आपला होऊ शकतो का? कारण आपण कशाचा ह्या श्लोकाचा विचार करतो की आपण आपला उद्धार करायचा आहे. मग गुरु जर हे सगळं करू शकत असेल तर मग आपण आपला उद्धार करायचा आहे असं गीतेमध्ये का म्हटलंय? बरोबर आहे ना? अशा उलट्या दृष्टीने आपण थोडा विचार करतोय, म्हणून मी हे विवेचन करते की गुरु सगळं जर करू शकत असेल, आपला पूर्ण उद्धार करू शकत असेल, तर मग आपण लक्षात घ्या की निवृत्तीनाथ हे ज्ञानदेवांचे गुरु होते. बरोबर आहे? मग निवृत्तीनाथाने एकच ज्ञानेश्वर का निर्माण केला? बरोबर आहे ना? असे त्यांनाही आणखीन भावंड होती ना, ती तितक्या ते सुद्धा खूप मोठ्या महानतेला गेले. ज्ञानेश्वरांची उंची आणि त्यांची उच्चता ह्याच्यामध्ये काहीतरी फरक आहे, तर ते तितक्या उंचीला का पोचले नाही? निवृत्तीनाथांनी एकच ज्ञानेश्वर का निर्माण केला? अनेक ज्ञानेश्वर का नाही निर्माण करू शकले निवृत्तीनाथ? जर त्यांच्यामध्ये तितकी क्षमता होती तर ते अनेक ज्ञानेश्वर का नाही निर्माण झाले? किंवा रामकृष्ण परमहंस हे अत्यंत उच्च गुरु होते, त्यांनी एकच विवेकानंदांसारखा फार महान असा शिष्य का निर्माण केला? अनेक विवेकानंद का नाही निर्माण झाले? आता असा जर आपण ह्या बाजूने विचार करायला लागलो तर लक्षात घ्या की केवळ गुरु सगळं साध्य करू शकत नाही, आपल्याला त्या उंचीला नेऊ शकत नाही. म्हणजेच ह्याचा अर्थ ज्ञानेश्वर किंवा विवेकानंद हे त्या उंचीचे होते म्हणून त्यांना आणखी त्यांची प्रगती, आणखी काहीतरी उच्च अवस्था ह्या गुरूंनी निर्माण केली. बरोबर आहे? मी जे म्हटलं की अनेक ज्ञानेश्वर का निर्माण झाले नाही, अनेक विवेकानंद का निर्माण झाले नाही, तर ह्याचा अर्थ की ते त्या अवस्थेला पोचलेले होते. मग ज्ञानेश्वरांच्या बाबतीमध्ये त्यांचं पूर्वजन्मीचं काही सगळं जे काही संचित होतं ते त्यांच्याकडे होतं, त्याचबरोबर त्यांची काही आध्यात्मिक साधना आधीपासूनची, बालवयापासूनची कदाचित असेल, आपल्याला काय माहिती, की जी साधना त्यांनी केलेली असेल म्हणून निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना त्या उंचीला पोचवलं. म्हणजेच ह्याचा अर्थ एरवी आपण असं म्हणतो की एका ज्योतीने अनेक ज्योती निर्माण होतात. म्हणजे गुरु आणि शिष्य यांच्या बाबतीमध्ये असं खूप वेळेला असं हे दिलं जातं की एक गुरु अनेक, म्हणजे त्याचं एकदा गुरुत्व लाभलं की आपल्याला सगळं काही प्राप्त होतं अनेकांना. म्हणजे एका ज्योतीने अनेक ज्योती निर्माण होतात, प्रकाशित होतात असं म्हटलं जातं. पण विचार करा की ती जी दुसरी ज्योत आहे, एका ज्योतीने जी दुसरी ज्योत पेटवायची, ती ज्योत ज्या दिव्यामध्ये आहे, ज्या पणतीमध्ये, त्या पणतीमध्ये वात आणि तेल तर असलं पाहिजे.
म्हणजे वात आणि तेल ह्यांनी सज्ज अशीच ती पणती असेल तरच ती ज्योत पेटेल ना. म्हणजेच तुमच्यामध्ये आतमध्ये काहीतरी असं असलं पाहिजे किंवा तुमची साधना त्या उंचीवरती पोचली पाहिजे. म्हणजे ही जी वात आणि दिव्यामधली वात आणि तेल ही सज्जता आहे, ती एवढी सज्जता आपण आपली करायची आहे, आपला उद्धार आपण करायचा, त्या उंचीपर्यंत आपण पोचायचे. मग तो ईश्वर असो, गुरु असो, संत महात्मा असो, तो आपल्याला अधिक उद्धार आपला करू शकतो. म्हणजे आपण 2 पावलं तरी आपण पुढे जायचंय, मग ईश्वर किंवा तो गुरु 10 पावलं आपल्या जवळ येईल. 2 पावलं तरी आपण चाललं पाहिजे, मग तो ईश्वर किंवा तो गुरु आपल्या जवळ येईल आणि आपल्याला आपलंसं करेल, आपल्यामध्ये घेईल, ईश्वरत्व आपल्याला प्राप्त होईल. म्हणून इथे असं म्हटलेलं आहे की आपला उद्धार आपण करायचा. कोणी गुरु येत नाही करायला, कोणी ईश्वर येत नाही आपला उद्धार करायला. आधी आपण पुढे गेलं पाहिजे, आपण काही प्रयत्न केला पाहिजे. त्यावेळेला हे पुढचा जो उद्धार आहे, जे आपल्याला पुढे परमात्म्यापर्यंत पोचायचं आहे, ते आपल्याला साध्य तेव्हाच होऊ शकतं ज्या वेळेला आपण आपली इतकी प्रगती स्वतः करतो. तो म्हणून उद्धरेत आत्मनात्मानम, म्हणजे आपला उद्धार आपणच करायचा आहे. आपला अधपात आपण करायचा नाही. आपणच आपले बंधू असतो, आपणच आपले मित्र असतो, आपणच आपले शत्रू असतो. तर फार सुंदर श्लोक आहे आणि तो आपण सर्वांनी, म्हणजे आध्यात्मिक जीवनात तर आहेच, पण एरवी आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये सुद्धा आपण प्रयत्न केल्याशिवाय काही साध्य आहे की नाही. कुठलीही गोष्ट असो, अगदी लाख आपल्याकडे पक्वान्न कशी करायची याची अनेक पुस्तकं असू दे, पुस्तकं असली, अगदी टीव्हीवरती सगळे त्यांचे काय शोध असतात ते सगळे आपण पाहिले, आपल्या हातून ते घडतं असं नाही. आपल्या हातामध्ये काहीतरी एक क्षमता आपण आणायची असते आणि ती त्याच्यासाठी सुद्धा एक प्रयत्न असतो, त्याच्यासाठी एक आतून काहीतरी जाणीव असावी लागते. तर अशा प्रकारे व्यवहारामध्ये सुद्धा आपला उद्धार आपणच करायचा असतो, अध्यात्मामध्ये तर असतोच असतो. आपला उद्धार आपणच करायचा, कोणी येत नाही. इथे अद्वैत आहे म्हणून त्याला अद्वैत म्हटले. इथे अद्वैत आहे, कोणी नाही. परमात्मा सुद्धा आपणच आहोत. म्हणजे पहा की ते अद्वैत ही कल्पना कशी आहे की आता हे सगळे शब्द तुमच्या परिचयाचे आहेत म्हणून मी सांगते की अपरा प्रकृतीमधला आपला जो क्षर आत्मा आहे, हां, आता हे सगळ्यांना कळतंय ना, अपरा प्रकृतीमध्ये गुंतलेला आपला जो क्षर आत्मा आहे तो आधी अक्षर आत्म्याप्रत पोचला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे ती एक पायरी आहे, आपल्या उद्धाराची ती एक पायरी आहे आणि त्याच्यासाठी तर प्रयत्न आपण करायलाच पाहिजे ना, की आपण नाही मोहामध्ये गुंतायचं, आपण नाही लोभामध्ये गुंतायचं. आपली ही सगळी आकर्षणं आजूबाजूला असू दे, आपण त्याच्यामध्ये नाही गुंतायचं. असा प्रयत्न ज्या वेळेला आपण करू त्यावेळेला अपरा प्रकृतीतून आपण वर चढतो, म्हणजे क्षर आत्मा हा अक्षर आत्म्यापर्यंत पोचतो. ती पायरी आपण गाठतो आणि त्या पायरीला आपण पोचलो की मग पुरुषोत्तमाकडे आपण जाऊ शकतो, पुरुषोत्तमाकडे जाऊ शकतो. आणि त्याही बरोबर हे लक्षात घ्या, हा जो अद्वैत शब्द आहे ना, तो अद्वैत शब्दामध्ये आणखी असा अर्थ आहे की क्षर आत्मा ही आपणच, बरोबर आहे ना, अक्षर आत्मा ही आपणच आणि पुरुषोत्तमही आपणच. ते अद्वैत आहे इथे, ते अद्वैत आहे, कोणी वेगळं नाही आहे.
कारण या 3 अवस्था एकाच ईश्वराच्या आहेत, हो ना. क्षर, अक्षर आणि पुरुषोत्तम, उत्तम पुरुष, ही अवस्था, ह्या 3ही अवस्था एकाच ईश्वराच्या आहे. आणि तो ईश्वर आपल्यातच आहे, आपल्यातच आहे, हृदयस्थ आहे. म्हणजे गीतेची जी शिकवण आहे ती आपल्याला सांगते आहे की आपल्यातच ईश्वर आहे, पण आपण झोपलोय अज्ञानामध्ये आणि म्हणून तो ईश्वर आपल्याला कळत नाही. त्या अज्ञानातून आपण जागं व्हायचंय आणि मग आपल्याला आपण क्षरापासून अक्षरापर्यंत आणि अक्षरापासून पुरुषोत्तमापर्यंत, म्हणजेच आपल्या हृदयामध्येच असलेल्या या 3ही अवस्थांमध्ये आपण पोचलो. तर म्हणून अद्वैत म्हटले. तर अद्वैत ह्याचा आणखी स्पष्ट अर्थ असा की अद्वैत म्हणजे त्याच्यामध्ये कुठलंच द्वैत नाही. म्हणजे दुसरा माणूस आणि आपण ह्याच्यामध्येही द्वैत नाही, आणि त्याचप्रमाणे पुरुषोत्तम, अक्षर आणि क्षर यामध्येही द्वैत नाही. एकच ईश्वर आणि तो आपल्यामध्येच आहे. तर म्हणून त्या ईश्वराप्रत पोचण्यासाठी आपण पहिल्यांदा आपण प्रयत्न करायचा आणि त्या अक्षर अवस्थेला, शांत अवस्थेला पोचायचं. अर्जुनाला सांगतायत शांत अवस्थेला तू पोच आणि मग तू कुठलीही कर्म कर, तुला त्याचं पाप लागणार नाही. हे पहिल्यापासून त्याला सांगितलं गेलं, तुला तुझ्या कर्मांचं पाप लागणार नाही. तू शांत हो, आंतरिक शांतता तुझ्यामध्ये येऊ दे. मग अगदी हिंसात्मक कार्य जरी तुझ्या हातून घडलं तरी सुद्धा त्याला ते पाप नाही. अर्थात हे जे तत्वज्ञान आहे ना, ह्याचं गैरउपयोगही होण्यासारखं आहे. की हिंसा आपल्या हातून घडली तरी ते पाप नाही. अर्जुनाला सांगितलंय, अर्जुन अशा उच्च अवस्थेला पोचलाय, त्या अवस्थेला पोचलेल्याला हे तत्वज्ञान योग्य आहे. पण ज्याला हे काहीच माहिती नाही, तो जो म्हणेल की मग काय गीतेने सांगितलेलं आहे, मी खून केला तर त्याचं पाप मला काय लागणार आहे, असा म्हणजे तत्वज्ञानाचा गैरफायदा. जर अर्थात हे तत्वज्ञान अशा माणसांपर्यंत पोचतच नाही, पण जर समजा पोचलंच, कारण काही वेळेला हल्ली जेलमध्ये सुद्धा अशा प्रकारे काही चांगली शिकवण दिली जाते. तर जर सुद्धा एखादा चांगला हुशार माणूस आहे आणि त्याला हे जर कळलं तर तो कदाचित म्हणेल की मग मी खून केला तर मला तुम्ही कशाला फाशीची शिक्षा देता, मी कुठे हे आहे. तर असं ह्या तत्वज्ञानाचा असा गैरफायदा घेणारे आहे. आणि अशा माणसांना तुकारामांनी बरोबर सांगितलंय, तुका म्हणे ऐशा नरा मोजून माराव्या पैजारा. वाहनांनीच त्याला उत्तर द्यावं की असा जो नर आहे, असा जो माणूस आहे की अशा उच्च तत्वज्ञानाचा जो गैरफायदा घेतो त्याला वाहनाच द्यायच्या, असं तुकाराम जे म्हणतात ना, ते ह्याच्यासाठीच म्हणतात की तुकारामांमधला हा जो सडेतोडपणा आहे ना, त्याचं कारण हे आहे की त्यांच्या काळामध्ये अशी माणसं होती तत्वज्ञानाचा गैरफायदा घेणारी. तर म्हणून तुकाराम हे अशा त्यांच्या अभंगांमध्ये आपल्याला अशी वृत्ती त्यांची दिसते. आणि त्याचं कारण हे आहे की अशा गैरफायदा तर नाही घ्यायचा. आणि म्हणून आणि त्यासाठीच तो आपण ज्या वेळेला गीतेच्या शेवटी जाऊ 18व्या अध्यायामध्ये श्री भगवंतांनी शेवटी असं सांगितलंय की ही गीता किंवा ही शिकवण कोणाला द्यावी आणि कोणाला नाही द्यावी हे त्यांनी सांगितलेलं. कारण त्या उच्च अवस्थेला तुम्ही पोचला पाहिजे ना, तर तेव्हा तुम्हाला ह्याचा खरा अर्थ कळेल, नाही तर तुम्ही त्याचा गैर उपयोग कराल. तर असं हे जे आहे ते तर उद्धार हा ह्याचा अर्थ आपल्याला कळला. उद्धार आपला आपण करायचा, आपलं अवरोहण किंवा अधःपात आपण आपला करायचा नाही, हे ह्या श्लोकामध्ये सांगितलं. पुढच्या थोड्याशा ओव्या घेणार आहे. चालेल ना? 11:15 वाजत आले का? थांबू? हां चालेल ना? हां 11:30 पर्यंत.
पुढचा जो आहे ना तो ह्याला जोडूनच असलेला हे आहे. मी श्लोक घेत नाही, ओव्याच घेऊया आपण. आणि ओव्यातल्या सुद्धा काही गाळायच्या आणि काही घ्यायच्या असं आपण करू. 71वी ओवी, 6व्या श्लोकानंतरची 71व्या ओवीपासून आपण घेतोय. 71 आणि 72 मी घेणार आहे आणि त्यानंतर 75 ते 80 घेणार आहे. तर आता हे जे तत्वज्ञान सांगितलं की आपला आपणच उद्धार करायचा, आपण हे करायचं नाही, हे सांगितल्यानंतर म्हणजेच हे अद्वैताचं तत्वज्ञान आणि त्या अद्वैताच्या तत्वज्ञानातून स्वावलंबनाचा जो काही एक आदेश दिलेला आहे, बरोबर आहे ना, स्वावलंबनाचा आदेश दिला आहे, स्वावलंबनाची शिकवण दिलेली आहे भगवंतानी की आपणच आपला उद्धार करायचा, याचा अर्थ स्वावलंबन करायचं या बाबतीमध्ये. तर हा जो एक अत्यंत सुंदर शिकवण ही दिल्यानंतर आता पुढे ते जातात आणि मग हे कसं करायचं ते सांगत असताना ते काय म्हणतायत, हा विचारूनी अहंकारू सांडीजे. म्हणजे आता हा विचार करायचा की आपला आपण अधपात करायचा नाही, मग आपण काय काय करायचं, तर ते त्याबद्दल ते सांगतात. हा विचारूनी ह्याचा अर्थ हा विचार करून आपला अधपात आपण करायचा नसतो, आपला उद्धार करायचा असतो. हा विचार करून मग पहिल्यांदा काय करायचं तर अहंकारू सांडीजे, अहंकार सोडायचा. आपल्यामधला जो अहम आहे तो अनेक सुखदुःख निर्माण करतो, आपल्या पुढच्या अनेक अडचणी, सगळ्या ज्या काही संकट आयुष्यामध्ये येतात, तो अहम त्याला फार मोठं कारण असतो. तर हा विचारून अहंकारू सांडीजे. मग असं तीच वस्तू होईजे तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली. ह्याचा अर्थ असा की मग अहंकार सोडला की काय होतं तर असतीच वस्तू होईजे. ह्याचा अर्थ असा की आपलं जे खरं स्वरूप आहे, असतीच वस्तू म्हणजे आपलं जे खरं आत्मस्वरूप आहे, परमात्मा स्वरूप आहे, असतीच वस्तू. अहंकार सोडला की आपल्याला देहबुद्धी जाते, मीपणा जातो. मीपणा गेला की मग आपण कोण आहोत तर आपण आत्मा आहोत, आपण परमात्मा आहोत. म्हणजे असं तीच वस्तू म्हणजे आपलं खरं स्वरूप जे आहे ते आपल्याला प्राप्त होतं किंवा आपल्याला ते जाणवायला लागतं, त्याची जाणीव होते. एरवी आपली जाणीव कशी असते, मीपणातली असते. मी, माझं हे नाव, माझं हे स्थान, माझं हे शिक्षण, माझं हे कार्य, असं सगळं मीपणामध्ये आपली सगळी जी जाणीव असते ती जाते. आणि मग कसली जाणीव निर्माण होते तर आपल्या खऱ्या स्वरूपाची जाणीव, आपल्या खऱ्या स्वरूपाची जाणीव निर्माण होते. आणि मग तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली. स्वस्ती ह्याचा अर्थ कल्याण, कल्याण, उद्धार. कारण वरती म्हटलं ना आपला उद्धार आपण करायचा, तर तो कसा करायचा, आपोआपच मग तो होतो. आपलं कल्याण आपोआपच होतं, दुसरा कोणी लागत नाही त्याला. आपलं कल्याण आपणच करून घेतो. आपली स्वस्ती सहजे आपण केली. स्वस्ती याचा अर्थ कल्याण किंवा उद्धार, आपला आपणच आपण करतो. म्हणजे अहंकार सोडणं हे पहिलं फार महत्त्वाचं काम आहे. आणि जर नाही सोडला तर काय होतं तर एरवी, फार सुंदर ज्ञानदेवानी ह्या ठिकाणी हे दिलंय, हा एक उदाहरण दिलंय. एरवी म्हणजे जर तसं केलं नाही तर काय होतं तर कोश कीटकाची या परी आपणपया आपण वैरी जो आत्मबुद्धी शरीरी चारुस्थळी. म्हणजे कोश कीटकाची या परी ह्याचा अर्थ नीट लक्षात घ्या की रेशमाचा किडा असतो ना, तो आपल्या भोवतीच कोश तयार करतो.
आणि मग शेवटी इतका त्या कोशामध्ये अडकतो की शेवटी तो मृत होतो. त्याला बाहेर पडायला मार्गच राहत नाही. तो त्या कोशामध्ये इतका गुंतून जातो, इतका अडकतो की तो मृत होतो. तर तसं कोश कीटकाची या परी आपण पया आपण वैरी, आपणच आपले वैरी होतो की आपण या सगळ्या अपरा प्रकृतीमध्ये, या सगळ्या मोहांमध्ये, आकर्षणांमध्ये आपण इतके गुंतून जातो की शेवटी आपण आपले वैरी होतो. म्हणजे आपला घात आपणच करतो, आपला घात आपणच करतो. जो आत्मबुद्धी शरीरी चारुस्थळी, म्हणजे शरीर जे आहे त्या शरीरालाच माझं खरं स्वरूप आपण मानतो. तो जो माणूस असतो आपला घात करणारा, तो काय करतो? चारू याचा अर्थ सुंदर, सुंदर. तर माझं शरीर हे म्हणजेच मी, माझ्या सगळ्या क्षमता म्हणजे काय विचारू नका, अशा प्रकारच्या क्षमता. म्हणजे चारुस्थळी म्हणजे फार सुंदर. सगळं जे काही सद्गुण आहेत ना ते सगळे माझ्यातच आहेत. सगळं जे काही चांगलं आहे ते माझ्यातच आहे. असं त्याचं जे शरीरालाच आपलं सगळं उत्तम असं मानायचं, असं केल्यामुळे तो आपलं खरं जे स्वरूप आहे आत्मबुद्धीचं, म्हणजे आत्मा हे जे आपलं खरं स्वरूप आहे तो विसरून जातो. म्हणजे त्याला आत्मबुद्धीचा विसरच पडतो. फक्त देहबुद्धीमध्ये तो राहतो. जसा किडा त्या कोशामध्ये मरून जातो तसा त्याचं हे मरणच आहे देहामधलं. तर असं या ठिकाणी म्हटलंय. हा, देहाबद्दलचा अहंकार, अभिमान. हा, आता मधल्या थोड्या 74 पर्यंतच्या ओव्या गाळते आणि 75 पासून घेते. फार सुंदर आहे त्या सुद्धा ओव्या. एरवी होय ते तोची आहे, परी काही की जे बुद्धी तैशी नोहे. लक्षात आलं? अर्थ कळला तुम्हाला? की खरं म्हणजे होय ते तोची आहे, म्हणजे खरं जे काही परमात्म स्वरूप तो आहे तो आहेच. त्याच्यामधलं ईश्वरत्व काही खरं म्हणजे गेलेलं नाही. तो आहेच ईश्वर, तो आहेच आत्मा. तर एरवी होय ते तोची आहे, परी काही की जे बुद्धी तैशी नोहे. त्याची बुद्धी तशी होतच नाही. त्याची बुद्धी ही देहातच अडकली आहे. आत्म्यामध्ये तो जात, आत्म्याचं स्वरूप तो पाहतच नाही. देखा स्वप्नीचेनी घाये की मरे साचे. म्हणजे काय म्हटलं या ठिकाणी की अरे अर्जुना, विचार कर की स्वप्नामध्ये जर आपल्या अंगावरती घाव पडला, घाये म्हणजे स्वप्नामध्ये कोणी आपल्याला खूप मारलं, आपल्यावरती घाव पडला म्हणून खरंच का आपण मरतो का? खरंच आपण मरतो का? स्वप्नातल्या घावाने आपण मरत नाही. त्याचप्रमाणे खरं त्याचं जे स्वरूप आहे ते लुप्त झालेलं नसतं. त्याचं स्वरूप तेच असतं. तो परमात्माच असतो, तो आत्माच असतो. पण तो विसरून जा. हां, म्हणजे तो स्वप्नात आहे. जसं स्वप्नात कोणी आपल्यावरती घाव घातला की आपण फार घाबरून जाऊ, आपण मेलो असं आपल्याला वाटेल, पण ते खरं नसतं. तसं ह्या माणसाच्या बाबतीमध्ये तू लक्षात घे की असं होत नाही. त्या घावानी काही आपण खरे मृत होत नाही, पण आपण उगीच त्या स्वप्नालाच खरं मानतो आणि जे वास्तव आहे ते आपण विसरतो. आता ते सांगण्यासाठी किंवा हे स्पष्ट करण्यासाठी एक पुढे संबंध 76 ते 80 पर्यंत असं एक उदाहरण दिलेलं आहे, किंवा 79 पर्यंत असं एक उदाहरण दिले की ते उदाहरण मी तुम्हाला आधी स्पष्ट करते आणि मग ओव्या वाचूया आपण. ते उदाहरण असं आहे, शुकाचं म्हणजे पोपटाचं उदाहरण दिलेलं आहे की शुक म्हणजे पोपट. त्याचं उदाहरण असं दिलं आहे की
हे पारधी असतात. ते पारधी काही वेळेला पोपट पकडायला म्हणून ज्या वेळेला वनामध्ये जातात त्यावेळेला काही वेळेला अशी एक काठी किंवा एक नळी अशी काहीतरी ठेवतात की पोपट येऊन त्या नळीवरती, त्या काठीवरती, त्या दांडीवरती असं बसतो. आणि बसल्यानंतर असं होतं की त्याला तो एक काहीतरी आधार आपल्याला मिळालाय असं वाटतं. आणि मग तो सोडतच नाही ती नळी. त्याला असं वाटतं की आपण ही नळी सोडली की आपण पडू. आणि म्हणून तो गिरक्या घेत राहतो, तिथेच गिरक्या घेत राहतो. आणि मग पारधी त्याला पकडतो. असं जे आहे ते ह्यांनी कसं ओव्यांमध्ये दिले पहा. जैसी ते शुकाचेनी अंग भारी, नळिका भोविन्नली ऐसे मोहरे, तरी तेने उडावे परी न पुरे मन शंका. लक्षात आलं की शुकाचेनी अंग भरे म्हणजे शुकाला पकडण्यासाठी, पोपटाला पकडण्यासाठी एक नळिका लावली जाते, एक काडी काही लावलं जातं. आणि भोविन्नली ऐसी मोहरे म्हणजे तो त्याच्यावरती उडून येऊन बसतो. आणि मग त्याला असं वाटतं, खरं म्हणजे तो सहजपणे ती नळी सोडून उडून जाऊ शकतो. तरी त्याने उडावे म्हणजे तो उडू शकतो. परी न पुरे मनशंका म्हणजे त्याच्या मनामध्ये शंका येते की आपण जर ही नळी सोडली तर आपण खाली पडू, असं त्याच्या मनामध्ये येतं. आणि मग ती नळी तो सोडत नाही, त्या नळीला घट्ट पकडून ठेवतो. हे आता त्यांनी ह्याचं उदाहरण दिलंय. पण तुमच्याकडे तुम्ही जर पिंजऱ्यामध्ये ठेवलेला पोपट पाहिला तर तो पोपट सुद्धा पहा, तिथे एक अशी आडवी नळी असते, त्याच्यावरती तो गोल गोल गिरक्या घेत असतो. कित्येक वेळेला पिंजऱ्याचं दार उघडं असलं तरी तो त्यातून बाहेर पडत नाही, तो आपला गिरक्या घेत राहतो. असं खूप वेळेला होतं. आणि ते ह्या ठिकाणी पारध्याने लावलेल्या नळीचा उल्लेख केलेला आहे. पण हे पोपटाच्या बाबतीमध्ये असं होतं, हे लक्षात घ्या. तर तो अशा प्रकारे मनातल्या शंकेनी तो तसा त्याच्यामध्ये अडकून राहतो. आणि मग पुढे काय करतो, वायाची मान पिळी. उगीच इकडे तिकडे शुकात किती ऑब्झर्वेशन आहे बघा की बरोबर पोपट इकडे बघतो तिकडे बघतो, मान पिळी, इकडे मान हलवतो तिकडे मान हलवतो. वायाची मान पिळी आटुवे हिये आवळी म्हणजे किती ज्ञानेश्वरांचं निरीक्षण आहे की तो त्याची हिये म्हणजे त्याची छाती त्या नळीला जो हे करतो, लावतो. म्हणजे असा तो इतका वागतो, घाबरलेला इतका असतो की आपण पडणार का नाही ना म्हणून आपली छाती त्या नळीला चिकटवतो. अटुवे हिये आवळी म्हणजे छाती लावतो. टिटा तू नळी धरूनी ठाके म्हणजे चोचीनी ते नळी धरून ठेवतो. म्हणजे इतका तो घाबरून जातो की पाय सुटले तरी आपल्याला बाबा चोचीनी तरी आपण ती नळी धरून ठेवावी म्हणून तो टिटा तू ह्याचा अर्थ म्हणजे चोचीनी ती नळी गच्च धरून ठेवतो. आणि मग म्हणतो म्हणे बांधला मी पुढा, आता मी पूर्ण बांधलो गेलो, आता मी अडकलो. ऐसिया भावनेची या पडे खोडा म्हणजे असं त्याच्या मनामध्ये येतं. आणि मग खोडा याचा अर्थ मग तशी धडपड त्याची सुरू होते की गोल गोल गिरक्या घेत राहणं, इकडे तिकडे बघणं, चोचीनी नळी पकडणं वगैरे वगैरे, ह्या सगळ्या अशा प्रकारची धडपड तो करतो. आणि ही धडपड करताना काय होतं की मोकळीया पायांचा चवडा गोवी अधिके म्हणजे खरा त्याच्या पायांचा चवडा मोकळा असतो पण तो आणखीन त्या काठीमध्ये अडकतो.
कारण काडी असं काही लावलं तर कदाचित ते लाकूड असं होतं की त्याच्या त्या धडपडीने कुठेतरी तुटतं, कुठेतरी त्याला चीर जाते, त्याच्यामध्ये मग तो आणखीनच गोवी अधिके म्हणजे तो आणखीनच अडकून जातो. ऐसा काजे विण आतुडला, काही कारणच नाही खरं म्हणजे त्याने उडून जावं, मोकळा आहे तो, पण काजे विण म्हणजे कारणाशिवाय तो आतुडला म्हणजे अडकला. तो सांगपा काय आणिके बांधिला, म्हणजे दुसऱ्या कोणी त्याला अडकवलंय का, नुसती तिथे काठी ठेवलेली आहे, तो स्वतःच त्याला अडकलेला आहे. मग नोसंडी जरी नेला तोडून अर्धा, म्हणजे त्याला अर्धा तोडला तरी सुद्धा ती नळी तो सोडत नाही, इतकी गच्च पकडून ठेवतो असं म्हटलंय ज्ञानदेवांनी. तर इतकं म्हणजे आता हे जे आहे ना वर्णन तोडून अर्धा, हे पोपटाला काही कोण तोडणार नाही, पण हे आपल्याला लावून बघा. हे 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 जे शब्द आहेत हे आपल्या वृत्तीला आपण लावून बघा की आपल्याला किती अर्धा तोडणं, ह्याचा अर्थ की आपण जे ह्या सगळ्या अपऱ्या प्रकृतीमध्ये, या सगळ्या मोहांमध्ये आपण जे इतके अडकत 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 जातो, त्याच्यामध्ये कित्येक वेळेला कारण नसताना आपल्याला अनेक दुःख सहन करावी लागतात. इतकी दुःख सहन करावी लागतात की जणू काय अर्धा पोपट तोडला अशी आपली अवस्था होती. आता पोपटाला कोणी तोडत नाही, पण असं म्हणण्यामागे हा भाव आहे की त्या हीन वृत्तीमध्ये आपण इतके अडकलेले असतो की त्याच्यामुळे आपलं कितीतरी वेळा नुकसान होतं. अनेक प्रकारची दुःख, यातना मनाला, शरीराला सर्व आपल्याला भोगाव्या लागतात, पण तरी सुद्धा काही अपरा प्रकृतीची नळी आपण सोडत नाही. आपण तिथेच गिरक्या घेत राहतो. आलं लक्षात? शुकाचं उदाहरण इतकं सुंदर आहे हे पोपटाचं उदाहरण. आपण त्याच नळीभोवती गिरक्या घेतो, इकडे बघतो तिकडे बघतो, सगळं आपण करतो, पण काही हानी होऊ दे, किती आपल्याला कळू दे की अरे आपण हे करतो म्हणून आपलं नुकसान होतंय, सगळं कळलं तरी सुद्धा आपण काही ती नळी सोडायला तयार होत नाही अपरा प्रकृतीची. आलं लक्षात? म्हणजे पोपटाकडून आता आपल्या स्थितीकडे आपण यायचं की आपण ही नळी सोडायला तयार होत नाही, आणि अशा प्रकारे आपण आपलं नुकसान करून घेतो. म्हणजे आपण आपले शत्रू कसे असतो, आपला अधपात आपण कसा करून घेतो, हे सांगण्यासाठी फार सुंदर उदाहरण पोपटाचं ज्ञानदेवांनी दिलेलं आहे. म्हणून आपण पया आपणची रिपू. लक्षात घ्या, आता कळलं? आपणचे रिपू, आपणच आपले शत्रू. जेणे वाढविला हा संकल्पू, म्हणजे संकल्पू सारखं हे हवंय मला, ते हवंय, सारखं हवं हे संकल्प संपतच नाहीत आपले ह्या एक जीवनातले. तर जेणे वाढविला हा संकल्पू, अशा प्रकारे आपण आपले शत्रू होतो असं इथपर्यंत म्हटलंय. आणि पुढे काय म्हटलंय? येर स्वयंबुद्धी म्हणे बापू जो नाथिले नेघे. म्हणजे आता इथे एक वेगळा म्हणजे उद्धाराचा भाग सांगतायत. येर म्हणजे क्वचित एखादा असा असतो. येर म्हणजे कोणीतरी दुसरा. बहुतेक सामान्य जन अशी असतात या सगळ्यामध्ये गुंतलेली. पण येर म्हणजे एखादा क्वचित असा असतो की जो स्वयंबुद्धी म्हणे बापू. म्हणजे बापू येतात अरे बाबा, त्याला स्वतःलाच असं जाणवतो. स्वयंबुद्धी, आपला आपणच उद्धार करायचा आहे ना, तर त्या एखाद्याला असं जाणवतं. येर स्वयंबुद्धी म्हणे बापू जो नाथिले नेघे. म्हणजे जे खरं नाही ते तो घेत नाही. म्हणजे अशा या देहबुद्धीमध्ये तो राहत नाही, देहाभिमानामध्ये तो राहत नाही.
अहंकारामध्ये तो राहत नाही. जे नाही नातीले, जे खोटं आहे ते तो घेत नाही. जे आपलं खरं स्वरूप आहे त्याच्याशी तो युक्त असतो. म्हणजे योगारूढ कसा असतो हे अशा प्रकारे सांगितलं. आज थांबू.